मध्ये ऑक्सिजन हा 21% आढळतो आणि तो सर्क्युलेट होत राहतो. म्हणजे डेफिनेशन काय की सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फियर इज कॉल्ड द ऑक्सिजन सायकल. म्हणजे तो ऑक्सिजन सर्क्युलेट होतो आणि परत परत मिळवला जातो. रिसायकलिंग म्हणजे परत मिळवणे. विदिन द बायोस्फियर इज कॉल्ड द ऑक्सिजन सायकल. आता इम्पॉर्टंट स्टेप्स ऑफ ऑक्सिजन सायकल्स कोणकोणते आहेत ते बघूया आपण. तर ऑक्सिजन सायकल इन्क्लूड ही कोणामध्ये चालते, बायोटिक अँड अबायोटिक कॉम्पोनंटमध्ये. आता बायोटिक कॉम्पोनंट म्हणजे काय, सजीवांमध्ये, आणि अबायोटिक म्हणजे निर्जीवांमध्ये. म्हणजे ही जी ऑक्सिजन सायकल आहे ती बायोटिक आणि अबायोटिक मधून ती सर्क्युलेट होत राहते आणि तिथेच ती कम्प्लीट होते. अबायोटिक म्हणजे काय, तर दॅट इज द वातावरणातून परत तो ऑक्सिजन मिळवलं जातं. परत बायोटिक कॉम्पोनंट घेतात आणि बायोटिक कॉम्पोनंट कडून परत तो काय होतं, कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. परत ते घेतात प्लांट्स आणि त्यांची सायकल ही सतत चालू राहते. ओके, म्हणजे रिलीज होत राहतो ऑक्सिजन. बघूया आपण. ऑक्सिजन कंटिन्युअसली प्रोड्युस्ड अँड यूज ऑफ इन द ॲटमॉस्फिअर. जस्ट आय टोल्ड दॅट पॉईंट. ड्युरिंग फोटोसिंथेसिस मध्ये काय होते, इथे बघायची प्रोसेस. ड्युरिंग फोटोसिंथेसिस जो की बायोटिक कॉम्पोनंट आहे, झाडं हे सजीव आहेत, बायोटिक आहेत. प्लांट यूज कार्बन डायऑक्साईड. बघा, प्लांट्स यूज द कार्बन डायऑक्साईड अँड रिलीज द ऑक्सिजन. आणि ते काय करतात, रिलीज ऑक्सिजन करतात. ओके, रिलीज ऑक्सिजन इन द ॲटमॉस्फिअर. ॲनिमल युटिलाइज इट ऑल दिस ऑक्सिजन. ओके, अँड कशाला यूज करतात ते, फॉर द रेस्पिरेशन. ॲनिमल यूज करतात. आपण ॲनिमल्स आहोत, तर आपल्या बॉडीमध्ये आपण काय घेतो, ऑक्सिजन जो प्लांटने रिलीज केलेला आहे, आणि आपण त्या ऑक्सिजनद्वारे काय करतो, रेस्पायर करतो. आपण जे फूड घेतलेलं आहे त्याचं काय होतं, मग या रेस्पिरेशनच्या क्रियेमध्ये फूडचं काय होतं, ब्रेकडाऊन होतं. इथे शुगर म्हणजे फूड, आपण जे जेवण केलेलं आहे त्याला शुगर किंवा फूड म्हणूया. इथे फूड मॉलिक्युलचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं बाय विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. आणि त्यामुळे त्यावेळेस आपली जी क्रिया घडते ती कोणती क्रिया असते, रेस्पिरेशन. रेस्पिरेशनमध्ये आपण जेव्हा ऑक्सिजन घेतो तर काय रिलीज करतोय आपण, कार्बन डायऑक्साईड. आणि कार्बन डायऑक्साईड गिवन आउट बाय द ॲनिमल्स. आणि हा कार्बन डायऑक्साईड परत ॲब्झॉर्ब कोण करतंय, प्लांट्स. आणि प्लांट्स काय करतात, फोटोसिंथेसिस. परत फोटोसिंथेसिस केल्यावर ते काय रिलीज करतात, ऑक्सिजन. हा ऑक्सिजन कोण यूज करतात, ॲनिमल्स यूज करतात, रेस्पिरेशन करतात, श्वसन करतात. परत कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. आणि अशा प्रकारे ही सायकल पूर्ण बायोटिक टू अबायोटिकद्वारे ही पूर्ण होत राहते. आता इथे बघायचं, हा जो ऑक्सिजन रिलीज केला तो कशाला परत युटिलाइज करता येतो. युटिलाइज म्हणजे यूज फॉर द कंबशन, ज्वलनासाठी. डिकम्पोजिशन, विघटन करण्यासाठी. आणि काही करोजन होणे, गंजणे, रस्टिंग या क्रियेद्वारे सुद्धा ऑक्सिजन, या क्रियेसाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज लागते. आता हे होताना परत काय रिलीज होतो, कार्बन डायऑक्साईड. आणि हा कार्बन डायऑक्साईड रिलीज झाल्यावर परत हा कुठे, ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतो, हा रिलीज होऊन जातो. ओके, आणि परत तो युटिलाइज होतो बाय द प्लांट्स. ओके, द रिलीज कार्बन डायऑक्साईड अगेन यूज बाय द फोटोसिंथेसिस प्रोसेस. ऑक्सिजन आल्सो युटिलाइज फॉर द कंबशन, डिकम्पोजिशन वगैरे वगैरे, यासाठी तो रिलीज होतो. आता बघूया आपण. ऑक्सिजन हा हायली रिॲक्टिव्ह आहे, बरोबर आहे. कारण तुम्हाला माहिती आहे त्याच्याद्वारे ज्वलन होते, कंबशन होते, हायली रिॲक्टिव्ह आहे तो. इट इज रेडिली रिॲक्ट विथ अदर एलिमेंट्स अँड फॉर्म द कंपाऊंड. तो कोणासोबतही लवकर रिॲक्ट होतो. फॉर एक्झाम्पल, तो हायड्रोजन सोबत रिॲक्ट होतो ऑक्सिजन, आणि फॉर्म करतो वॉटर. ऑक्सिजन हा रिॲक्ट होतो कार्बन सोबत, तो फॉर्म करतो कार्बन डायऑक्साईड. ऑक्सिजन हा कॅल्शियम सोबत रिॲक्ट होतो, तो तयार करतो कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ऑक्सिजन हा स्वतःशी रिॲक्ट होतो आणि एक आपलं स्वतःच मॉलिक्यूल तयार करतो, O2. ओके, तर यामध्ये जे आपण पाहिलं तर ऑक्सिजन हा व्हेरियस फॉर्ममध्ये आपल्याला दिसलेला आहे. ओके, जे मी व्हेरियस फॉर्म तुम्हाला सांगितलेले ते. आपण पुढची सायकल बघूया, दॅट इज द नायट्रोजन सायकल. तर नायट्रोजन सायकल, या नायट्रोजन सायकलमध्ये जो नायट्रोजन आहे तो ॲटमॉस्फिअरमध्ये किती असतो, 78% असतो. एअरमध्ये तो 78%. तर डेफिनेशन बघूया आपण. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इन टू द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स थ्रू व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेसेस ऑकरिंग इन नेचर इज कॉल्ड नायट्रोजन सायकल. म्हणजे परत जसं ऑक्सिजन सर्क्युलेट होतो तसंच नायट्रोजन देखील सर्क्युलेट होतो आणि रिसायकल होतो. कशाच्या प्रकारात, तो कोणत्या टाईपमध्ये किंवा कोणत्या फॉर्ममध्ये तो कन्वर्ट होतो किंवा रिसायकल होतो, डिफरंट कंपाऊंड्स. त्याचे डिफरंट कंपाऊंड्स तयार होतात
आणि हे डिफरंट कंपाऊंड तयार होण्यासाठी त्याला बायोटिक आणि अबायोटिक प्रोसेसची गरज लागते. म्हणजे नायट्रोजन हे सर्क्युलेट होत राहतंच, बायसायक्लिंग होत राहतं, रिसायकलिंग होत राहतं. पण या प्रोसेसमध्ये जे डिफरंट कंपाऊंड्स तयार होतात ते डिफरंट कंपाऊंड्स हे तयार होण्यासाठी त्याला गरज लागते कोणाची, बायोटिक आणि अबायोटिक प्रोसेसची. ज्या बायोटिक आणि अबायोटिक प्रोसेस कुठे घडतात, या नेचरमध्ये, निसर्गामध्ये ह्या सतत क्रिया चालू असतात आणि त्याद्वारे नायट्रोजन हा जो आहे तो सर्क्युलेट होत राहतो, त्याला म्हणतात नायट्रोजन सायकल. आता आपण काही इम्पॉर्टंट स्टेप्स बघूया नायट्रोजन सायकलच्या. आता निसर्गामध्ये जो नायट्रोजन आहे तो 78% आहे. त्यामुळे मी इथे लिहिली नेचरमध्ये असणारा नायट्रोजन गॅस जो आहे किती, 78%. आता काय होतं, ॲटमॉस्फेरिक किंवा इंडस्ट्रियल किंवा बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये काय होतं, हा नायट्रोजन फिक्स होतो. ॲटमॉस्फेरिक प्रोसेसमध्ये केव्हा, जेव्हा की जो लाईटनिंग ऑकर होतं किंवा त्याला विजा कडाडणे म्हणतात, विजा कडाडण्याच्या वेळेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन हा काय होतो, कन्वर्ट होतो त्यांच्या कंपाऊंडमध्ये आणि त्याचे तयार होतात काय, नायट्राइट्स अँड नायट्रेट्स. बघा, नायट्राइट्स आणि नायट्रेट्स त्याचे तयार होतात. तसंच इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये देखील नायट्रोजनची गरज पडते. बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये हा जो नायट्रोजन आहे तो फिक्स होतो. जमिनीमध्ये जे सजीव असतात, ऑक्सिजन दॅट इज NO2 किंवा NO3 हे कंपाऊंड तयार करतात. ओके. आणि ह्या बायोलॉजिकल ॲटमॉस्फेरिक प्रोसेस असो किंवा इंडस्ट्रियल प्रोसेस असो किंवा बायोलॉजिकल प्रोसेस, यामध्ये नायट्रोजनचं कन्व्हर्शन हे नायट्राइट्स आणि नायट्रेट्समध्ये होतं. त्याला म्हणतात नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे नायट्रोजन हा फिक्स होऊन जातो. हा फिक्स होतो या 3 प्रोसेसद्वारे. काही वेळेस तो फिक्स होतो बाय द इन द लँड ऑल्सो, दॅट इज त्याला म्हणतात बायोलॉजिकल प्रोसेस. या सूक्ष्मजीवांद्वारे तो फिक्स होतो. ओके. ही झाली कोणती प्रोसेस, फर्स्ट, दॅट इज फर्स्ट स्टेप नायट्रोजन फिक्सेशन. सेकंड स्टेप आहे अमोनिफिकेशन. बघा इथे अमोनिफिकेशन. यामध्ये काय होतं, अमोनिया हा रिलीज होतो थ्रू द डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे जो अमोनिया आहे, अमोनिया मध्ये परत काय आला, नायट्रोजन. तर जेव्हा सजीव मरतात त्यांची बॉडी डिकम्पोज होते किंवा त्यांचं एक्सक्रिटरी मॅटर जे आहे ते डिकम्पोज होतं, वेस्ट हे डिकम्पोज होतं, त्यावेळेस काय रिलीज होतंय, दॅट इज अमोनिया हा गॅस हा रिलीज होतो. अतिशय कसा घाणेरडा वास असलेला हा जो गॅस आहे तो रिलीज होत राहतो. ओके. एक्सक्रिटरी वेस्टमधून तो रिलीज होतो ना, तर रिलीज ऑफ अमोनिया आहे तो. हा जो अमोनिया आहे, परत थर्ड स्टेपमध्ये बघा काय होतं ह्या अमोनियाचं, त्याला नायट्रिफिकेशन म्हणतात. तर कन्व्हर्शन ऑफ अमोनिया इंटू नायट्राइट्स अँड नायट्रेट्स, देन नायट्रेट्स. म्हणजे हा जो अमोनिया आहे नायट्रिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये परत त्याचं काय होतंय की याचं कन्व्हर्शन होतं NO2 आणि NO3 मध्ये, नायट्राइट्स आणि नायट्रेट्समध्ये. ओके. म्हणजे इथे पण नायट्रोजन हा फिक्स होतो आणि त्याचं कन्व्हर्शन होतं NO2 आणि NO3. इथे जो अमोनिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये अमोनिया रिलीज होतो, त्याचंही कन्व्हर्शन कशामध्ये होतं, NO2 आणि NO3. म्हणजे या प्रोसेसमध्ये पण आपल्याला NO2 आणि NO3 नायट्राइट्स आणि नायट्रेट्स मिळतात आणि इथे पण आपल्याला काय मिळतात, नायट्राइट्स आणि नायट्रेट्स. ओके. आता नेक्स्ट स्टेप जी आहे ती डिनायट्रिफिकेशन. हा जो फिक्स झालेला नायट्राइट्स आणि नायट्रेट्स असतात, जे काही आता या 2 प्रोसेसद्वारे आपल्याला मिळाले, इथे काय होतं, डिनायट्रिफिकेशन म्हणजे डी म्हणजे निघून जाणे. तर यातले जे ऑक्सिजन जे आहेत ते निघून जातात. इथे डिनायट्रिफिकेशन होतं, म्हणजेच कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड्स हे NO2 आणि NO3 नायट्रोजनचे कंपाऊंड्स आहे ऑक्साईडच्या रूपातले. तर कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड्स इन द गॅसेस नायट्रोजन. बघा, हे दोन्हीही इथून नायट्रोजन फिक्सेशन मधले आणि नायट्रिफिकेशन मधले हे दोन्ही कंपाऊंड या ठिकाणी डिनायट्रिफिकेशन होत आहे आणि त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होत आहे, नायट्रोजनमध्ये. आणि हा एकदा गॅस रिलीज झाला की तो परत कुठे जातोय, ॲटमॉस्फिअरमध्ये. म्हणजे अशा प्रकारे हे नायट्रोजनचं काय होत आहे, सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग होत आहे. इथे आपली ही नायट्रोजन सायकल संपते. मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.